तर चला मित्रांनो, भवालीपासून पुढे आपण आलो तर गुजर जांभोली रस्त्यावर साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर एक कारखाना आहे जिथे हळद मसाले वगैरे जे आहेत ते दळले जातात. या ठिकाणाहून मला कॉल होता, आलो इथं. व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे की साप जे आहेत ते कशा पद्धतीने येऊन बसलेले असतात ते तुम्ही इथं बघू शकतात. इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, हा त्याच्यावर नका चमकवा तुम्ही. इंडियन स्पेक्टिकल कोब्रा किंवा भारतीय नाग जो आहे तो तुम्ही याच्या व्हिडिओमध्ये बघू शकतात. हा साप आहे मित्रांनो. व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की अशा जागेवर जे आहे ते आपल्या ग्रामीण भागातले मजूर जे आहेत ते नेहमी काम करत असतात. हे अशा प्रकारचे इथे पोते वगैरे जे आहेत ते पडलेले असतात. हे उचलताना मजुरांनी थोडंसं सावधगिरी बाळगायची आहे. हेच सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तरी साप तुम्ही बघितलाच आहे, इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, भारतीय नाग हा विषारी साप आहे. साप जे आहेत ते थंड जागेच्या शोधात म्हणा किंवा अन्नाच्या शोधात म्हणा, त्या अशा जागेवर लपून बसू शकतात. इथे तुम्ही बघू शकता शेतसुद्धा आहे. शेताला लागूनच हा कारखाना असल्यामुळे साहजिक गोष्ट आहे की ह्या ठिकाणी उंदरं वगैरे भरपूर असतील आणि त्यांना खाण्यासाठी हे साप जे आहेत ते अशा जागेवर येऊन बसलेले असतात किंवा लपलेले असतात. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा.